मसाल्याचे पदार्थ ही पचन संस्थेला नक्कीच पूरक आणि काय म्हणू आपण पचन संस्थेला म्हणजे फायदा करणारे आहेत. म्हणूनच आजीबाईचा बटवा आपण जो म्हणतो तोच आहे ना सगळा. आपला मसाल्याचा डबाच आहे आजीबाईचा बटवा म्हणजे. जिरं दीपन पाचन आहे. तुमचे म्हणजे वाटाणा खाल्ल्यानंतर शरीरामध्ये पित्त वाढतं. पण ह्याच वाटाण्याच्या भाजीमध्ये एखाद 2 मिरी घालून दिल्या तर त्याच्याने शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढणार नाहीये. म्हणजे हा सगळा आपला आपण धने जिरे बाळंतीणीला आपण पाचन म्हणून देतो. तर हे सगळं म्हणजे हे सगळे मसाल्याचे जे पदार्थ आहेत हे दीपन पाचन आहेत. त्यातनं काही सेलिनियम सारख्या गोष्टी आपल्याला लसणामधनं मिळतात. तर हे सगळं म्हणजे आयुर्वेद इतिहासामध्ये अशोक राजाला गुल्म झाला होता आणि तो गुल्माचा उपचार करावा म्हणून त्याला लसूण खायला घालायचा होता. तर वैद्यांनी तशी सूचना राणीला केली होती आणि तो तशा पद्धतीनं लसूण त्यावेळेला अशोक राजाला खायला घातला होता. अशा पद्धतीचे रेफरन्स आयुर्वेद इतिहासामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे पोटातल्या गाठीवरती सुद्धा लसूण काम करतो. इथपर्यंतचे रेफरन्स आमच्या आयुर्वेद इतिहासामध्ये वाचण्यात आलेले आहेत. म्हणजे हे मसाल्याचे पदार्थ खरंच किती गुणकारी आहेत. म्हणजे सहज उपलब्ध होणारी ही औषध आहेत. फक्त हे समजून घेतलं पाहिजे की ते प्रमाणात. म्हणजे कोविडमध्ये कोरोनाच्या काळामध्ये तो आयुषचा काढा लोकांनी पिला सगळ्या, तर तो त्याचं प्रमाण होतं. म्हणजे ही जी काही सगळी द्रव्य होती ती ग्रॅम मध्ये घ्यायची होती. लोकांनी काय म्हणू आपण गवती चहा बनवावं अशा पद्धतीनं ते त्याच्यामध्ये ते दालचिनी वगैरे टाकलं आणि खूप जास्त प्रमाणात हे काढे घेतल्यावर लोकांना मुळे त्याचे त्रास सुरू झाले उष्णता वाढून. तर हे मसाल्याचे पदार्थ ही औषधं आहेत नक्की, ते पचन संस्थेला पूरक आहेत, पण त्यांचं प्रमाण अत्यंत नेमकं असलं पाहिजे. खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही ते घ्याल, 4 मिरी असली तर हा हू भाजत जे तोंडाला जेवण करताय आत आतड्यामध्ये पण तसंच होणार आहे. तर त्यामुळे हे प्रमाणात मसाल्याच्या पदार्थांचं सेवन केलं तर ते नक्कीच पचन संस्थेला पूरक आहे.